बनकर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण दर वेळेला 1600 मीटरचा व्हिडिओ टाकतो, पण तो काही एवढा खास टाकत नाही. त्याच्यात आपण काही मोटिवेशन करत नाही किंवा काहीसुद्धा करत नाही, असाच व्हिडिओ टाकतो. आज जरा म्हटलं प्रॉपर व्हिडिओ बनवून टाकूया. मित्रांनो, तुम्ही जर आर्मीची पोलीस भरतीची तयारी करत असला, त्या तयारी करताना 1600 मीटर हा महत्त्वाचा इव्हेंट आहे. या 1600 मीटरसाठी काय टेक्निक वापरलं पाहिजे पळताना, हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, ही पोरं इथं ज्या वेळेला आपण सुरुवातीला पळत असतो त्यावेळेला एकदम अशी 10, 15, 20 पोरं अशी एकदम पळवतात आणि पोलीस भरतीला ह्याच्यापेक्षा जास्त, आर्मी भरतीला ह्याच्यापेक्षा जास्त मुलं पळवतात. म्हणजे साधारणपणे 100 मुलं पळवतात. 100 मुलं पळवत असताना काय प्रॉब्लेम होतो, ज्या वेळेला सुरुवातीला जो पहिला मुलगा असतो त्याला पळता येतं आणि जो लास्टला मुलगा असतो त्याला पळता येणार नाही. मग काय करायचं असतं, ज्या वेळेला सुरुवात ज्या वेळेला होती त्यावेळेला एक 10 मीटर ते 15 मीटरच्या दरम्यान एक जोराची स्प्रिंट मारायची असते. अशी स्प्रिंट मारायची की त्यात आपण दमलो नाही पाहिजे, पण आपण ग्रुप तोडून बाहेर गेलो पाहिजे. एवढंच आपलं टार्गेट असलं पाहिजे. आणि पोरांनो, तयार आहे का? बघा, आता आपल्याला 1600 मीटरचं रनिंग करायचं, बरोबर? 1600 मीटरचं रनिंग करताना पहिल्यांदा आपलं माइंडसेट व्यवस्थित असला पाहिजे, बरोबर का? तिथं उभं राहिलं की सगळ्यांची भीती वाटायला चालू होती, लघवीला यायला चालू होतं सगळ्यांची. हे जगात सगळ्यांची हेच प्रॉब्लेम होत असतो, बरोबर? 1600 मीटर पळताना आपलं कॉम्पिटिशन कुणावर नाही याची पहिल्यांदा काळजी घ्यायची. आपलं कॉम्पिटिशन कुणावर नाही, आपलं कॉम्पिटिशन कुणावर आहे? स्वतः बरोबर आहे कॉम्पिटिशन, असं ठरवायचं. आपलं कॉम्पिटिशन टायमिंग बरोबर आहे, बरोबर का? तुम्ही जर 4:20 टायमिंग तुमचं झालं तर मार्क तुम्हाला 30 येतं आणि 5:10 झाले तरी मार्क 30 येते. त्यामुळे आपलं टायमिंग बरोबर कॉम्पिटिशन असलं पाहिजे, इतरांची कॉम्पिटिशन नसलं पाहिजे, बरोबर? त्याच्याबरोबर पळताना आपण ह्या यूट्यूबला व्हिडिओ टाकतो, आपण पळताना पण त्या पात्रतेनं पळालं पाहिजे, बरोबर? पळताना साधारणपणे आपल्या पायात 6 पाऊंडाची स्टेप घेतली पाहिजे. 6 पाऊंड काय देत ना, 6 पाऊंडाची स्टेप घेतली पाहिजे. घड्याळाचा लंबक बघितलाय का? घड्याळाचा लंबक ज्या वेळेला असा म्हणजे जास्त वेळ आपण असं लांब लांब ज्या वेळेला हलत असतो त्यावेळेला ते जास्त काळ टिकतो. आणि आपण स्प्रिंग घेतली आणि स्प्रिंगला तिथल्या तिथं आपण झटका दिला म्हणजे असं जवळच्या जवळ, तर स्थिर व्हायला लगेच स्थिर होतो, बरोबर का? म्हणजे यावरनं आपल्याला असं कळते की 1600 मीटर हा लॉंग इव्हेंट आहे आणि 100 मीटर हा शॉर्ट इव्हेंट आहे, बरोबर का? मग ज्या वेळेला लॉंग इव्हेंट असतो जेवढं तुमचं पायातलं अंतर व्यवस्थित पडेल आणि एकसारखं जितकं जास्त वेळ ठेवता येईल तेवढं जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला बरोबर का? सुरुवातीला पळताना काय करायचं, खूप तोडायचं. तोडल्यानंतर आपण दुसऱ्या वरती म्हणून आपण वाढायचं नाही, तर आपल्या पायात एक सेम स्टेप ठेवायची. आलं का लक्षात? घड्याळाच्या लंबकाप्रमाणे जर आपल्या ह्याच्यात सेम स्टेप ठेवली तर आपल्याला दम जास्त लागत नाही आणि आपला अंतर सुद्धा कव्हर होत असतं, बरोबर? आता हे झालं ज्या वेळेला आपण निम्म ग्राउंड तोडून ते झालं. निम्म ग्राउंड ज्या वेळेला तोडल त्यावेळेला काय करायची, साधारणपणे पायातली स्टेप कमी करायची. आपण काय करतो, तिथं वाढवतो. साधारणपणे पायातली स्टेप कमीच ठेवायची किंवा तेवढी ठेवली तरी चालेल आणि जरा 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 ग्रीप घ्यायला चालू करायची. जो पहिला वेग आहे त्याच्यापेक्षा थोडा 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 वेग वाढवायचा. आणि ज्या वेळेला शेवटची फेज येईल, शेवटचं 100 मीटर 400 मीटर येईल, त्यावेळेला असं पळायचं, पायात ठेवायचा, पटपट करायची. बघा, की ज्या वेळेला तुम्ही दमलेला असता, ज्या वेळेला तुम्ही पळता त्यावेळेला तुमचं टायमिंग कमी होणार आहे हे लक्षात ठेवायचं, बरोबर? तुमचा हात थकणार आहे, पाय थकणार आहे, कबर थकणार आहे, मन थकणार आहे. आणि हे थकलं तेव्हा ज्या वेळेला तुम्ही पळतीला त्यावेळेला तुमचं टायमिंग कमी होणार आहे. लक्षात आलं का? ज्या वेळेला आपण शेवटपर्यंत पळतोय त्यावेळेला व्यवस्थित फिरून यायचं. आपलं कॉम्पिटिशन कुणाबरोबर नाही, आपलं कॉम्पिटिशन कुणाबरोबर आहे? स्वतः बरोबर आहे, ध्यानात ठेवायचं. आणि आपलं मागल्यापेक्षा टायमिंग कमी झालं पाहिजे याची काळजी घ्यायची. रेडी आहे ना तुम्ही? मग
स्टेप स्टेप स्टेप, वळायचं नाही. वळायचं नाही, एकसारखी स्टेप, सेम स्टेप. सांगितलेलं लक्षात राहिलं पाहिजे. सांगितलेलं लक्षात राहिलं पाहिजे. पाण्याला लय स्लो होतंय, एवढं पण स्लो करायचं नाही. पुढल्याला धरून गेलं पाहिजे. स्लो होतंय थोडंसं. स्टेप ठेव, बरोबर आहे. स्टेप ठेवायची, स्टेप एकसारखी. पायवर उचलायचं, बॉडी स्ट्रेट, बॉडी थकली नाही पाहिजे. अभि स्टेप ठेवायची, स्टेप ठेवायची. लई पोटिकल स्टेप ठेवायची राजा. गट दमायचं नाही, एकसारखं. शाबा अभि, स्लो होतंय, धरून चालायचं. धरून पळायचं, धरून. शाबास. 1:54 मिनिटं, 1 मिनिट 2 मिनिटं झाली. 2 पट्ट्यावर फिरायचं आहे ना. गाडी फिरवून. चलो 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 चलो. चल मागणे, चल लवकर. चल लवकर, चल चल लवकर, चल चल पटकन. चल 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 पटकन, चल पटकन. हे पळ, चल. चालायचं नाही, स्टेप टाकत याचं. चलो, चालायचं नाही, मागल्या वेळेस चाललाय. स्टेप टाकत याचं, स्टेप टाकत. त्याला कटकर मागा. जाऊ दे पुढे गेली. पळ लवकर, पळ. चल 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 चल. आता वेग करायचा. शेवट काय सांगितलंय? आब्यावर राजा थकायचं नाही. मान हल्ले बघ. स्टेप पायरली कमी आणि गाडा करायचा. प्रणया चल, चल पाटील, पाटील चल. शाबास. शेवट राजा. चल वड. चल वड, पाय उचल. चल उचल पाय, चल चल जोरात. 4:29, 30. वड वड, जोरात वड. पाय उचल. चल जोरात. चल 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 चल. थोडं राहिलं बघ. 4:55. चल. 5:03. वड. 5:06. 5:08. वड पण्या, वड वड. चल पण्या वड. 5:14. हे वड. राजा वड. शेवट राजा वड.
5 ते 20, 5 25 वड टिलवड टिलवड. 5 35 चल वड. 5 40, 5 42 चल वड. 5 46, 5 47, 5 49. चांगलं टायमिंग काढलंय तुम्ही. वड वड सोमा वड चल. पायातलं अंतर कमी ठेवायचं आणि हात हलवायचा जोरात. शाबास. चल 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 चल. शाबास गुड. 6 10 चल आर्यन. शाबास 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 गुड. 6 17. चांगलं काढलं आर्यन. उठायचं उठायचं, चालायचं नाही, तसं नाही बसायचं. चल 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 उठ. तसं बसायचं नाही, मग परत पाय दुखते. चालायचं. लॉक होती मसल. चल 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 वड. गाड्याला बाजूला वा. वड चल. 6 50.